या झुंजारनं कातळवाडीतले काहीच अपडेट दिले नाहीत. मग मला कळणार कसं पोलिसांचा तपास कुठपर्यंत आलाय, तपास कुठे चाललाय, मला कळायला पाहिजे. कळायला पाहिजे मला. लग्न काही दिवसांवर आलंय. कातळवाडीत माझ्याच मूर्खपणामुळे पोलिसांना हाडांचा सापळा सापडला. या दोन्ही प्रकरणात अडकण्याआधी मला इथून निसटायला हवा. निघायलाच हवा. मला लगीन करायचं नाही. मी खुश नाही. हे नुसतं बोलायला. अख्ख्या गावभर फिरतोय, देवळात जातोय, शॉपिंगला जातोय आणि वर तोंड करून बोलतोयस की मला लगीन करायचं नाही. अरे फसवतोयस तू मला. अगं तुला नाही माधुरी, माझं मी स्वतःलाच फसवतोय. अगं मलाच कळणं झालंय मी काय करू. काय करू म्हणजे? हे लगीन मोड. आत्ताच आत्ता घरी चल आणि सांग मी हे लगीन नाही करणार. माधुरी कसं सांगणार? अगं नाही सांगू शकत मी. माझी बी लई इच्छा आहे ग, आपण असं समोर बसवावं, त्यांना ठणकावून सांगावं की माझं फक्त माझ्या माधुरीवर प्रेम आहे. पण तसं नाही करू शकत मी. तुला माहिती ना, आपण गोळ घालून ठेवलाय. लहानपणीच लग्न ठरवलंय. अगं माझं मी काहीच करू शकत नाही. माधुरी, माझी इच्छा नसताना सुद्धा मला जबरदस्तीने लग्न करावं लागतंय. काय करू आता? काय माधुरी, माझा स्वभाव तुझ्यासारखा नाही. तू डायरेक्ट जाऊन बोलते. रोकटोक स्वभाव आहे तुझा. मी साधा सुद्धा माणूस. मी काहीच करू शकत नाही. मला ना माधुरी तुझ्याबद्दल लय वाईट वाटतं बघ. लय म्हणजे लय वाईट वाटतं बघ. बघ की माझ्यासाठी इतकी वर्ष थांबली, कित्येक स्थळांना नाही म्हणली, पण तुझ्या नशिबी काय आलंय? ती असं मी लग्न करते. मला वाईट अजून एका गोष्टीचं वाटतंय, तू काहीच करू शकत नाही. काय म्हणजे काहीच करू शकत नाही. हे असलं कुठं प्रेम? असं कसं काय करू शकत नाही? तुला मी माहित नाही, मी तुझ्यासाठी काय बी करू शकते.